सकाळी उठून पहिल्यांदा ब्रश करून घेतला आणि ना आज सावीलाही स्वतःच्या हाताने ब्रश करायचा होता, म्हणून ती सुद्धा स्वतःच्या हाताने ब्रश करत होती. मग आम्ही गेलो किचन मध्ये. सावीसाठी मी दूध गार करायला ठेवलं होतं आणि मी सुद्धा माझं कोमट पाणी पिऊन घेतलं. मग ना सावीने सुद्धा तिचं दूध पिऊन घेतलं. मग ना म्हटलं बिछाना पटपट आवरून घेऊया. बिछाना पटपट मी आवरून घेतला आणि थोड्या वेळाने ना सावीसाठी मी ऑमलेट बनवला आणि मग ना सावीनेही तो लगेच मस्तपैकी फस्त करून टाकला. आणि मग ना आम्ही छान दोघींनी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ करून झाली आणि मस्तपैकी आवरून घेतलं. आवरून झालं आणि लगेच सावीला खेळायची इच्छा झाली. मग सावी सोबत या बावळ्यांचा खेळ असा खेळत बसलो होतो. ते झालं नाही तर लगेच सावीने असा वजन काटा काढून घेतला आणि त्याच्यावर स्वतः सुद्धा वजन करत होती आणि तिच्या बावल्यांना सुद्धा वजन करायला लावत होती. मग मी लगेचच ना भांडी वगैरे घासून घेतली आणि लगेच दुपारच्या जेवणाला पण लागले. आणि सावीचं तर ना काहीतरी वेगळंच असतं बाबा. आणि बाहेर गेलो तर बघितलं कपड्यांचा एवढा पसारा झाला होता ना की काय बोलायलाच नको. मग लगेचच ना सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालून घेतल्या आणि घड्या घालून झाल्या तशा मी लगेच त्या कपाटात सुद्धा ठेवून दिल्या. आणि सावीचं तर ना मध्ये मध्ये काहीतरी काम करायचं असतं आणि हे असं काहीतरी ती करत होती काम. आणि मग सगळी कामं आवरून छान आम्ही ना जेवून घेतलं आणि मग लगेच झाली वेळ दुपारच्या झोपेची. तर चला भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आता पुरतं बाय बाय.